ओके हॅलो फ्रेंड्स. सो ॲक्च्युली जो युनिट आपलं सुरू आहे त्याचा लास्ट टॉपिक जसं आपण बघितलं आहे की सर्क्युलेटरी सिस्टीम होती. ओके. आणि हार्टच्या माध्यमातून थ्रूआउट द ब्लड बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं चाललं होतं. पण जसं मी स्टार्टिंगला बोललो, ॲट द स्टार्ट ऑफ दॅट युनिट ऑर दॅट पर्टिक्युलर पॉईंट आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे ॲक्च्युली फ्लुइड असतात. एक होतं ब्लड आणि दुसरं असतं लिम्फ. मला ज्या पद्धतीनं ब्लडला सर्क्युलेट करण्यासाठी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आली होती, त्याच पद्धतीनं आता इथे लिम्फला सर्क्युलेट करण्यासाठी किंवा हे जे दुसरं सेकंड मीडियम आलं आहे, ॲक्च्युली इज अ ट्रान्सपोर्टिव्ह मीडियम लाईक द ब्लड बट समवॉट डिफरंट दॅन दॅट ऑफ ब्लड. सो फॉर सर्क्युलेटरी सिस्टीम और फॉर ॲक्च्युअल सर्क्युलेशन ऑफ लिम्फ देर इज अ लिम्फॅटिक सिस्टीम इज प्रेझेंट इन द बॉडी. थोडं मागच्या सिलेबसमध्ये म्हणजे ॲक्च्युली हा जो नवीन पोर्शन तुमचा आला आहे यात थोडं कमी दिलं आहे, फंक्शन वगैरे दिलं नाही आहे तरी आपण घेऊच. पण जुन्या सिलेबसमध्ये हा टॉपिक थोडा डिटेल दिला होता. आता कोणतं डिटेल होतं ते थोडंसं सांगतोच तुम्हाला. सो ॲक्च्युली पहिल्यांदा बघूया की व्हॉट इज लिम्फ ऑर लिम्फॅटिक सिस्टीम. सो ज्या पद्धतीनं ब्लड होतं, ब्लडची ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच पद्धतीनं असते इकडे लिम्फ. आणि लिम्फसाठी मग लिम्फ सर्क्युलेट करण्यासाठी लिम्फॅटिक सिस्टीम. ओके. नाव लिम्फॅटिक सिस्टीम इन्क्लूड, आता यामध्ये ॲक्च्युली काय काय येतं बघा. तो लिम्फॅटिक सिस्टीम इन्क्लूड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे लिम्फ. जसं आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये मेन म्हणतोय ब्लड, तसं इकडे असतं लिम्फ. त्यानंतर मग आले लिम्फॅटिक व्हेसल, लाईक ब्लड व्हेसल, ब्लड फ्लोज थ्रू द व्हेसल दॅट इज ब्लड व्हेसल. सेम कंडिशनमध्ये लिम्फला ज्या माध्यमातून फ्लो व्हायचं आहे किंवा लिम्फ ज्यामधून फ्लो होतं दॅट ट्यूब आर अगेन कॉल्ड ॲज लिम्फॅटिक व्हेसल. त्यानंतर सम ऑर्गन यामध्ये म्हणजे बरेचसे ऑर्गन या ठिकाणी येतात. अँड टिश्यू. आता टिश्यू म्हटलं तर सेल येतील, त्यामुळे मी इथं पुन्हा एक नवीन शब्द ॲड करतो, सेल. कारण ज्या पद्धतीनं ब्लड हा ॲक्च्युअल पार्ट आहे जो प्रत्येक सेलपर्यंत कनेक्ट होतो. येस, लिम्फ इज ऑल्सो वन ऑफ द फ्लुइड दॅट डायरेक्टली कनेक्ट ऑर ॲक्च्युअली प्रेझेंट इन द कनेक्शन विथ ईच सेल मॅक्झिमम टिश्यू सम ऑर्गन. म्हणून याला सुद्धा आपण लाईक ब्लड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणू. सो पुढे आपण बघतोय लिम्फला तसं पाहिलं तर क्लिअर वॉटर म्हणतात. येस, लिम्फ इज कॉल्ड ॲज क्लिअर वॉटर. क्लिअर म्हणजे ट्रान्सपरंट म्हणता येईल. आता ॲक्च्युली लिम्फ तयार कसं होतं ते आपण बघू पहिल्यांदा. बघा इथे डायग्राम. सो सपोज करा ही कॅपिलरी आहे. ओके, ही कॅपिलरी आहे पूर्ण. आणि कॅपिलरी जी असते त्याच्या वॉल पोरस असतात. येस, पोरस मीन्स त्याला लहान लहान होल असतात. सो कॅपिलरी जी आहे त्याचे वॉल असतात पोरस. मग साहजिक आता या कॅपिलरीमधून जेव्हा हे ब्लड फ्लो होते आहे विच कंटेन RBC, WBC, प्लेटलेट, प्लाझ्मा प्रोटीन, युजफुल मटेरियल, सम हार्मफुल मटेरियल, सगळं त्यामध्ये असतं. कारण हे ब्लड आहे आणि ब्लड त्या कॅपिलरीमधून फ्लो होते आहे. नाव आता होल असल्यामुळे काय होते आहे, या ब्लडमधला काही पार्ट असा ओझोईंग आउट होतो. हे जे पांढरं पांढरं दिसतंय मी शेडेड केलं आहे दॅट इज सम पार्ट ऑफ द ब्लड एक्सेप्ट. आता काय जात नाही यामधून, कारण त्या लिम्फचे जे होल असतात ते खूप बारीक असतात. त्यामुळे त्या साईजमधून जाणारे सगळे पार्टिकल लाईक वॉटर, सम प्रोटीन, एन्झाईम, हार्मोन आणि स्पेशली WBC. आता ॲक्च्युली WBCची साईज या होलपेक्षा मोठी असते. बट वी नो दॅट WBC शोज द अमिबॉइड मुवमेंट. अमिबासारखी मुवमेंट करते, काही रेग्युलर शेप नाही आहे WBCला. आणि म्हणून WBC कॅन इझिली येस ओझोस आउट और गेट आउट फ्रॉम दॅट कॅपिलरी बाय द प्रोसेस ऑफ डायॲपेडिसिस. आपण पाहिला इथे अगोदर ते. सो आता हे जे ब्लड या कॅपिलरीमधून फ्लो होते आणि तिथून काय काय बाहेर पडलं तर यामधून इथे सगळ्यात पहिल्यांदा वॉटर नंतर जे त्या वॉटरमध्ये डिझॉल्व असणारे पार्ट आहेत ते इथून बाहेर पडले. त्यानंतर WBC बाहेर पडली अलॉंग विथ द दॅट क्लिअर वॉटर. काही प्लाझ्मा प्रोटीनसुद्धा असतात. मग काय गेलं नाही आहे म्हणजे सध्या ब्लडमध्ये काय राहिलं आहे तर इथे आपण पुढे लिहितोय बघा. ॲक्च्युली हे अशा पद्धतीने इथून बाहेर पडतं त्या कॅपिलरीमधून. आणि हे जे टिश्यू किंवा सेल आहे त्या सेलच्या इंटरसेल्युलर स्पेसेसमध्ये किंवा सेलच्या सेल्युलर स्पेसेसमध्ये ते जमा होतं. क्लिअर. अँड दॅट इज नथिंग बट द लिम्फ. मग आता लिम्फला जर डिफाईन करतो म्हटलं तर काय म्हणू आपण, द फ्लुइड ऑर क्लिअर वॉटर विच इज ओझोज आउट फ्रॉम द ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरीमधून हे जे वॉटर किंवा क्लिअर वॉटर आहे हे ओझोईंग आउट झालं. आता ओझोईंग आउटचा एक अर्थ मी मागे सांगितला आहे. सपोज करा की बाहेर खूप पाऊस येतो आहे आणि भिंतीचा आहे, परंतु पाऊस बाहेर सुरू असताना बऱ्याचदा भिंतीच्या आतमधून म्हणजे इनर जो पार्ट असतो वॉलचा तो ओलसर वाटतो. म्हणजे ॲक्च्युली पाऊस जरी बाहेर सुरू आहे तरी काही पाण्याचे मॉलिक्यूल त्या भिंतीच्या स्मॉल होलमधून आतमध्ये आले. सेम कंडिशन त्यालाच म्हणतात ओझोईंग आउट. सो या ठिकाणी याच पद्धतीने एक क्लिअर वॉटर बनतं विच इज नॉर्मली प्रेझेंट अराउंड द सेल और इंटरसेल्युलर स्पेसेस. सेलच्या सराउंडिंगमध्ये जे स्पेस आहेत
त्या स्पेसमध्ये जनरली हे जमा होतं. नंतर मग ते काही डक्ट आले आहेत बॉडीमध्ये, त्या डक्टच्या माध्यमातून पुन्हा ब्लडमध्ये एंट्री करेल. ओके, सो लिम्फ इज अ क्लिअर वॉटर or we can say that the solution like clear water that oozes out from the blood capillary and form the lymph. So lymph म्हणजे काय, तसं एक फ्लुइड म्हणा किंवा सोल्युशन म्हणा जे क्लिअर वॉटर सारखं दिसते आणि ते ब्लड कॅपिलरी मधून ओझोईंग आउट झालं. त्या ब्लड कॅपिलरी मध्ये जे स्मॉल होल होते तिथून ते बाहेर पडलेलं आहे. कारण साहजिक आहे, होल आहे म्हणजे तिथून बराचसा पार्ट बाहेर पडेल आणि त्या सगळ्यांचं जे काही पार्ट तिथं बाहेर पडला आहे, WBC असो, प्लाझ्मा प्रोटीन असो, एन्झाईम आहे, हार्मोन आहे, एक्सेप्ट RBC अँड प्लेटलेट. यात RBC नसतं आणि प्लेटलेट नसतं म्हणून याचा कलर लाल नाही आहे, लाईक अ ब्लड. सो हे जे पूर्ण हे दोघांना सोडून जे की तयार झाले त्याचा तो एक फॉर्म बनला, ते सोल्युशन बनलं, दॅट इज कॉल्ड ॲज येस लिम्फ. नाव लिम्फ इज अ कनेक्टिव्ह टिश्यू लाईक ब्लड. जसं मी मगाशीच बोललो की ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, तसं लिम्फ सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कारण दॅट लिम्फ कॅन कनेक्ट द ईच अँड एव्हरी सेल, मोस्ट ऑफ द टिश्यू, सम ऑर्गन. त्यामुळे पुन्हा कनेक्शनचा एक पॉईंट आला आहे. सो म्हणून त्याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं तरी चालतं. सो लिम्फ इज अ कनेक्टिव्ह टिश्यू सिमिलर टू द ब्लड कंपोजिशन. जसं ब्लडचं कंपोजिशन आहे तेच आहे, पण एक्सेप्ट RBC, प्लेटलेट अँड सम प्रोटीन. म्हणजे ब्लड आणि लिम्फला जर आपण कम्पेअर केलं तर ब्लडमधला जो RBCचा पार्ट आहे, प्लेटलेटचा पार्ट आहे आणि काही प्रोटीन आहे, या तिघांची साईज खूप मोठी असते, जे त्या कॅपिलरीच्या होलमधून जाऊ शकत नाही आणि म्हणून हे त्या ब्लडमध्येच राहतं. म्हणून हे तीन त्या लिम्फमध्ये दिसत नाही. सो लिम्फ इज सिमिलर टू द येस ब्लड बट एक्सेप्ट RBC, प्लेटलेट अँड प्रोटीन. आणि कसं तयार झालं सांगितलं तुम्हाला. नाव नेक्स्ट स्मॉल छोटासा पॉईंट आला आहे. नाव द फ्लुइड ऑर लिम्फ. आता याला तुम्ही फ्लुइड म्हणू शकता किंवा लिम्फ म्हणू शकता. सो दॅट फ्लुइड ऑर लिम्फ फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ बॉडी टिश्यू एंटर इनटू लिम्फॅटिक वेसल. आता एकदा हे तयार झालं बघा, ते तयार झाल्यानंतर मग इकडे अशा लिम्फॅटिक वेसल येतील, क्लिअर. आणि मग हे त्या लिम्फॅटिक वेसलमध्ये एंट्री करतं. आता लिम्फॅटिक वेसलमध्ये एंट्री करतं ॲक्च्युली या पूर्ण याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय काय आलं बघितलं आपण. लिम्फ होतं, आता या लिम्फला घेऊन जाणारा आहे लिम्फॅटिक वेसल, क्लिअर. त्यानंतर मध्ये मध्ये लिम्फॅटिक नोड सुद्धा असतात, जो पार्ट इथं आला नाही, मी म्हटलं डिटेल कमी दिला आहे. लिम्फॅटिक नोड म्हणजे काय तर बघा, जसं हे जर लिम्फॅटिक वेसल असेल तर मध्ये मध्ये असे नाकेसारखे असतात असे, याला म्हणतात लिम्फॅटिक नोड. आता हे नोडचं फंक्शन काय किंवा ओव्हरऑल फंक्शन सांगतो याच्यामध्ये घेऊ आपण. सो लिम्फॅटिक वेसल, ॲक्च्युली द फंक्शन ऑफ लिम्फॅटिक वेसल इज टू कॅरी ऑर टू सर्क्युलेट द लिम्फ टुवर्ड्स हार्ट. येस, टुवर्ड्स हार्ट. कारण हे जे लिम्फॅटिक वेसल आहे या एका एंडनी ब्लाइंड असतात, म्हणून असं म्हणतात की लिम्फ फ्लोज ओनली इन वन डायरेक्शन, दॅट इज फ्रॉम टिश्यू ऑर सेल टुवर्ड्स हार्ट. याची डायरेक्शन एकच आहे. ब्लड जसं कॅपिलरी या दोन्ही साईडला फ्लो होतं तसं याचं नाही आहे. एका एंडला लिम्फॅटिक वेसल ब्लाइंड असतात. सो लिम्फ कॅन फ्लो ओनली इन वन डायरेक्शन, दॅट इज टुवर्ड्स हार्ट. म्हणजे पुन्हा ते त्या वेसलमध्ये जाऊन मग व्हेनमध्ये, व्हेन आपण बघितलं आहे ज्या ब्लड व्हेन असतात त्या व्हेनमध्ये पुन्हा हे एंट्री करतं. सो the fluid that is lymph from the intercellular spaces of body tissue enter into the lymphatic vessel. So पहिले lymphatic vessel मध्ये जातील. Now from here it is discharged into blood vessel. Lymphatic vessel मधून पुन्हा त्याला blood vessel मध्ये डिस्चार्ज केलं जाईल, स्पेशली व्हेन्स मध्ये. कारण व्हेन पुन्हा ब्लड घेऊन चाललाय कुठे, हार्टमध्ये. आणि जर सपोज यामध्ये काही इन्फेक्शियस कंडिशन असतील तर मग ते इन्फेक्शियस कंडिशन वगैरे हार्टमध्ये जाऊन लंग्समध्ये याचं प्युरिफिकेशन होईल. म्हणून व्हेनच्या माध्यमातून हे जातं, हे आर्टरीमध्ये जात नाही. कारण आर्टरीमध्ये प्युअर ब्लड आहे, ऑक्सिनेटेड ब्लड आहे, यात काही इन्फेक्शियस एजंट असू शकतात. म्हणून हे आणि मध्ये मध्ये जे नोड जे आहे ते त्यासाठी झाले आहे की जर या लिम्फमध्ये जर काही पॅथोजेनिक कंडिशन आहेत, सम व्हायरस बॅक्टेरिया इज देअर, तर त्या नोडमध्ये त्या सगळ्या पॅथोजन किंवा व्हायरसला किल केलं जातं. कारण शेवटी चालला आहे हार्टजवळ आणि हार्टमध्ये जर असे पॅथोजन गेले तर हार्टला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून लिम्फॅटिक वेसलच्या मध्ये लिम्फॅटिक नोड आले आहेत. या लिम्फॅटिक नोडमध्ये लिम्फमधले जे पॅथोजेनिक कंडिशन आहे, काही व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, त्याला इथं किल केलं जातं. म्हणजे ॲक्च्युली चेक केलं जातं त्या लिम्फला की याच्यात काही इन्फेक्शियस कंडिशन आहे का, बिकॉज दॅट लिम्फ नाव ट्रान्सफर टुवर्ड्स द हार्ट. नाव हिअर इट इज डिस्चार्ज इन टू द ब्लड वेसल दॅट इज वेन टू द थोरॅसिक अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. एक आपल्या चेस्टला आला आहे, त्याला म्हणतात थोरॅसिक डक्ट, आणि एक आला आहे हे डक्ट भरपूर आहे पण या दोन ठिकाणावरून तरी थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्टच्या माध्यमातून पुन्हा व्हेनमध्ये जातं. या पद्धतीची ही डायग्राम आहे बघा, आय थिंक क्लिअर दिसत असेल. सो हे असे पूर्ण बॉडीमध्ये असे लिम्फॅटिक सिस्टीम पसरलेली आहे, क्लिअर. त्यानंतर जसं आता हे पहा,
प्रॉपलिटियल लिम्फॅटिक नोड, मी म्हटलं ना नोड वगैरे मधात असतात. त्यानंतर हे पाहिजे थोरॅसिक डक्ट इथे आला आहे, इथं असतं थोरॅसिक डक्ट. त्यानंतर राईट लिम्फॅटिक डक्ट त्यांनी दिलं नाही, त्याला नाही इथं दिलंच नाही. ॲक्झिलरी लिम्फ नोड वगैरे आहे, तर या माध्यमातून ते लिम्फ पुन्हा ब्लडमध्ये जाईल. नाव दॅट इज अबाउट सम सपोज लिम्फॅटिक सिस्टीम अँड ॲक्च्युअल पार्ट ऑफ द लिम्फ. आता फंक्शन काय, फंक्शन दिलं नाही यावर्षी, मागच्या वर्षी दिलं होतं, तुम्हाला माहिती आहे. आता बघा थोडं फंक्शनसाठी आपल्याला डायग्राममध्ये यावं लागेल. आता हे जे टिश्यू आहे किंवा हे जे सेल आहे, या सेलच्या जे स्पेसेस आहेत, सेलच्या सराउंडिंगची जागा आहे किंवा टिश्यूच्या सराउंडिंगमधली जागा आहे, ज्या ठिकाणी ॲक्च्युअल ब्लड पोहोचू शकत नाही, बरोबर आहे. मग आता तुम्ही सांगा, या टिश्यू किंवा सेलच्या सराउंडिंगमध्ये जर पॅथोजन गेला, तुम्हाला माहिती आहे लिम्फमध्ये काय आहे बघा, लिम्फमध्ये WBC आणि अदर सबस्टन्स सुद्धा असतात. थोडंसं लाईट लावून देतो, मी दिसणार नाही प्रॉपर देतो. हां चमकते की सो पुढे यांनी लिहिलं बघा, लिम्फ कंटेन WBC अँड अदर सबस्टन्स जाऊ द्या, त्याची साईज कमी होती म्हणून ते त्यात गेलं आहे. पण WBC स्पेशली यात का चालली आहे, आणि WBCचे पार्ट आपण घेतले आहे, मोनोसाईट, लिम्फोसाईट भरपूर आपण घेतलं, न्यूट्रोफिल, ॲसिडोफिल वगैरे सगळं. सो ॲक्च्युली WBC इज द ॲक्च्युअल पार्ट ऑफ अवर इम्युन सिस्टीम, म्हणजे फॅगोसायटोसिस सारखी प्रोसेस ही करते. जर काही पॅथोजन त्या ठिकाणी आले असतील तर त्याला किल करण्याचं काम WBC कडे आहे. सरळ आपल्या बॉडीचे सोल्जर WBC आहे असं आपण म्हणतो. आता मुद्दा काय आहे बघा, समजा या टिश्यू किंवा सेलच्या स्पेसेसमध्ये इंटरसेल्युलर स्पेस असो किंवा इंटर टिश्युअल स्पेस असो, जर त्या ठिकाणी पॅथोजन आले, समजा तिथं व्हायरस गेला, एखादा बॅक्टेरिया गेला, तर तो त्या पूर्ण टिश्यूला खराब करेल, बरोबर आहे. मग या टिश्यूच्या स्पेसेसमध्ये ब्लड जाऊ शकत नाही, म्हणून मग हे जे लिम्फ आहे, हे लिम्फ त्या इंटरसेल्युलर स्पेसमध्ये जातं. आणि या लिम्फमध्ये काय आहे, WBC आहे. तो WBC काय करेल, तर समजा अशा इंटरसेल्युलर स्पेसमध्ये, त्या सराउंडिंग स्पेसमध्ये जर पॅथोजन वगैरे आले असतील तर त्याला हे WBC किल करतं. म्हणजे ॲक्च्युअल ज्या ठिकाणी ब्लड पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी लिम्फ पोहोचून त्या पर्टिक्युलर पॅथोजनला किंवा व्हायरस बॅक्टेरियाला किल करणं हे याचं मेन फंक्शन आहे. आणि मग पुन्हा ॲक्च्युली लिम्फ इज अ पार्ट ऑफ ब्लड, आणि ब्लडपासूनच लिम्फ तयार झालं, त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम कमी होणार आहे. म्हणून पुन्हा हे थोरॅसिक डक्टमधून आणि राईट लिम्फॅटिक डक्टमधून पुन्हा ब्लडमध्ये डिस्चार्ज केलं जातं. म्हणजे फक्त हे बॉडीमध्ये इकडे तिकडे फिरत राहतं अराउंड इंटरसेल्युलर स्पेसेस, आणि जर त्या ठिकाणी पॅथोजेनिक कंडिशन असेल त्याला किल करतात आणि पुन्हा मग हे ब्लडमध्ये जातं आणि ब्लडचं जे ॲक्च्युअल व्हॉल्यूम कमी झालं होतं ते पुन्हा ॲज इट इज तयार केल्या जातं. सो दॅट इज अबाउट द लिम्फॅटिक सिस्टीम. आणि हा तुमचा युनिट संपला आहे. उद्यापासून आपण काय करू, तर उद्याचं पहिले टेस्ट होईल. ओके, उद्या यावर टेस्ट होईल ऑब्जेक्टिव्ह या टॉपिकवर, जो आता हार्टचा आपण घेतला, हार्ट, त्यानंतर ब्लड वेसल, त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीम वगैरे टोटल आपण पार्ट घेतला आहे. त्यावर तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल. मी दुपारपर्यंत वगैरे पेपर पाठवतो, तो तुम्ही सॉल्व करून मला रिटर्न करा, म्हणजे पाठवायचा, सेंड करायचा मेसेज. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट आता परवाला आपण टॉपिक चालू करू, नवीन युनिट, तर त्यातले 3 दिवस आपलं ऑनलाईन राहत जाईल आणि 3 दिवस आपण जसं यूट्यूब आहे तर यूट्यूबमध्ये घेत जाऊ. ठीक आहे, कारण नवीन जो टॉपिक आहे तो आता थोडाफार ऑनलाईनमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम सुरू होता म्हणून आपण यूट्यूब चालवलं, पण तरीही आता थोडंसं ऑनलाईन आपण 2-3 दिवस जसं ॲडजस्ट होईल आठवड्यातून, आणि बाकीचे दिवस तर आपलं यूट्यूब आहे. सो ॲज इट इज रेग्युलर जसं आजपर्यंत चाललं तसं चालेल. फक्त आता थोडं ऑनलाईनसुद्धा आपलं 3 दिवस चालेल. ते दिवस कोणते असतील ते तुम्हाला मी मेसेजच्या थ्रू पाठवतो. ओके.